एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहोत स्वामीनारायण मंदिर नरे आंबेगाव पुणे येथे। पुण्यातील सर्वात सुप्रसिद्ध मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे। आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण स्वामीनारायण मंदिर पाहणार आहोत। स्वामीनारायण मंदिर हे पुण्यातील कात्रजमधील नरे आंबेगाव या गावात आहे। अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध मंदिर आहे। आवर्जून प्रत्येकाने या मंदिराला भेट द्यावी असं हे मंदिर आहे आणि पुण्यातलं सर्वात मोठं मंदिर आणि प्रसिद्ध मंदिर आहे। हा फ्रंट गेट आहे श्री स्वामीनारायण मंदिर नरे आंबेगाव। हे मंदिराचं कंपाऊंड आहे, अगदी रस्त्यालगतच मंदिर आहे। मंदिराचं कंपाऊंड आणि साईडला छान अशी झाडं लावलेली आहेत। आपण सरळ आता पार्किंग साइडने जाणार आहोत मंदिरामध्ये। आपण दुपारी 4च्या टायमिंग मध्ये आलेलो आहोत। दुपारी 4 वाजता मंदिर ओपन होतं, 4 ते 4:30 या टायमामध्ये, आणि सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मंदिर ओपन असतं। आपण आतमध्ये एंट्री करत आहोत। गाडी पार्किंग कडे जाऊया। छान प्रशस्त असं पार्किंग आहे। हे एंट्री गेट आहे मंदिराचं। एरिया तर तुम्ही पाहू शकता, खूप प्रशस्त असा एरिया आहे मंदिराचा। जवळजवळ मंदिर 27 एकर परिसरामध्ये आहे। पार्किंगची निशुल्क व्यवस्था आहे या मंदिरामध्ये आणि लहान मुलांसाठी सुद्धा खेळण्यांचं सेक्शन आहे मंदिराच्या बाजूलाच। आपण आधी गाडी पार्किंग करूया आणि मग मंदिर पाहूया। डाव्या हाताला वॉशरूमची सोय आहे आणि उजव्या हाताला 2 व्हीलर पार्किंग आहे। डाव्या साईडला 4 व्हीलर पार्किंग आहे। निशुल्क पार्किंग आहे आणि खूप प्रशस्त अशी पार्किंग आहे। आणि मंदिराची पूर्ण परिसर हा डोंगराने वेढलेला परिसर आहे, त्यामुळे खूप छान वाटतं मंदिरामध्ये। आता आपण वीकेंडला आलेलो आहोत। सॅटरडे संडे खूप गर्दी असते। आपण नेमकं संडेला आलेलो आहोत। 4 वाजता आलेलो आहोत, त्यामुळे थोडंसं ऊन पण आहे आणि संडेला आलेलो आहोत त्यामुळे गर्दी पण आहे। पलीकडे 4 व्हीलर पार्किंग आहे, निशुल्क आहे, पण तुम्ही तुम्हाला जर डोनेट करायचं असेल तर तुम्ही देणगी स्वरूपात सुद्धा पार्किंगचे पैसे पेड करू शकता। तिथे तशी व्यवस्था आहे। खूप प्रशस्त असं एरिया आहे मंदिराचा आणि छान असं डोंगरांनी वेढलेला एरिया आहे। हा डोळ्यांना दिसतोय तो पूर्ण एरिया मंदिराचा आहे। मंदिराच्या एंट्रीलाच लहान मुलांचं खेळण्यांचं सेक्शन आहे, बसण्याची व्यवस्था आहे। मंदिर लांबूनच एवढं सुंदर दिसतंय। आता जस्ट 4 वाजलेत, त्यामुळे गर्दी व्हायला नुकतीच सुरुवात झालेली आहे, कारण नुकतंच मंदिर पण ओपन झालेलं आहे 4 वाजता। 4 ते 8:30चा टाइम आहे संध्याकाळचा। आपण लवकर आलेलो आहोत। बघूयात किती वाजेपर्यंत थांबायचं आहे, कारण लेट 7-8 वाजेपर्यंत मंदिरामध्ये खूप सुंदर प्रकारे लाइटिंगची व्यवस्था असते। खूप सुंदर दिसतं मंदिर। मंदिरामध्ये आत एंट्री करूया आपण। मंदिराच्या परिसरामध्ये खूप छान झाडं, फुलांची झाडं वगैरे लावलेली आहेत। आज रविवार असल्या कारणाने आपल्याला गर्दी पाहायला मिळते। खूप सुंदर मंदिर आहे। खरं तर पुण्यातील प्रत्येकाला माहितीच असेल हे मंदिर, आणि माहिती नसेल तर त्यांनी नक्की या मंदिराला भेट द्यावी।
मंदिराचं बांधकाम खूप खूप सुंदर आहे. मंदिराच्या आजूबाजूला छान फुलांच्या झाडांची सजावट आहे. गार्डन आहे मंदिराच्या समोरच्या साईडला. या मंदिराचा परिसर जवळजवळ 27 एकराचा आहे. भगवान स्वामीनारायण यांचं हे मंदिर पुण्यातील सर्वात सुंदर मंदिर म्हणून नावारूपात आलेलं आहे. आणि आपल्याला आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मोबाईल न्यायला अलाउड नाहीये, त्यामुळे आतले फोटोज किंवा व्हिडिओज तुम्ही इंटरनेटवर तुम्हाला मिळून जातील. पण आपल्याला आता तरी अलाउ नाहीये कॅमेरा आत नेण्यासाठी. पण बाहेरूनच एवढं सुंदर मंदिर आहे म्हटल्यानंतर आतही तेवढंच सुंदर असणार आहे. तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या. खूप प्रसिद्ध मंदिर असल्यामुळे वीकेंडला खूप गर्दी असते. आणि तिथे समोरच लिहिलेलं आहे मोबाईल नॉट अलाउड म्हणून. त्यामुळे आपल्याला आतले फोटोज व्हिडिओज घेता येणार नाही आहेत. इथे सिक्का टाकून प्रत्येकजण आपल्या मनातली इच्छा बोलतात. काही पायऱ्या वर चढून गेल्यानंतर समोरच मंदिर आहे. आणि मंदिरातून एक्झिटलाच, मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतरच मंदिराचा पूर्ण परिसर दिसतो. छान गार्डन आहे आणि पार्किंगची केवढी भव्य व्यवस्था आहे तुम्ही पाहू शकता. वीकेंड असल्यामुळे आज गर्दी आहे. पण एवढी गर्दी असूनही गार्डन मध्ये कोणीच का नाही? गार्डन मध्ये कोणीच का नाही? कारण गार्डन मध्ये फिरण्यास अलाउड नाहीये, सक्त मनाई आहे मध्ये गार्डन मध्ये फिरण्यास. त्यामुळे सर्व लोक गार्डनच्या साईडनेच बसलेले आहेत. आता तर 4 वाजलेले आहेत, त्यामुळे गर्दी होण्यास सुरुवात झालेली आहे. आपण दर्शन घेऊन आल्यानंतर बाहेर मंदिराचं बांधकाम खूप सुंदर आहे. कोरीव काम खूप सुंदर आहे दगडाचं. हे कोरीव काम पाहून मनाला अगदीच प्रसन्नता मिळते. भगवान स्वामीनारायण यांचे हे मंदिर पुण्यातील सर्वात सुंदर मंदिर म्हणून नावारूपात आलेलं आहे. मंदिराचा संपूर्ण परिसर जवळपास 27 एकरामध्ये पसरलेला असून आजूबाजूला आकर्षक फुलांची झाडे, गार्डन पाहावयास मिळतात आपल्याला. मुख्य गर्भगृहात संगमरवरी दगडातील आकर्षक मूर्ती आहेत. राधाकृष्ण, लक्ष्मीनारायण यांच्यासोबतच हिंदू धर्मातील संत महंत आणि वारकरी संप्रदायातील संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या संगमरवरी दगडातील आकर्षक मूर्त्या पाहून मनाला खूप प्रसन्नता मिळते. खूप सुंदर कोरीव काम आहे मंदिरामध्ये. आणि मंदिरात आल्यानंतर खरंच कोरीव काम पाहून दगडाला हात लावल्यानंतर अतिशय थंड असा दगड आहे तो. लांबून पण खूप सुंदर दिसतंय मंदिर. नक्की सर्वांनी या मंदिराला भेट द्यावी. असं हे पुण्यातील सर्वात सुप्रसिद्ध आणि खूप मोठं असं मंदिर आहे. जसा सूर्य मावळतीकडे निघालाय तसं मंदिराचं रूप सुद्धा किती सुंदर दिसतंय सूर्यकिरणांमध्ये. वीकेंड असल्यामुळे बरीच गर्दी आहे.
भगवान स्वामीनारायण यांचे हे एकच मंदिर नसून अशी शेकडो मंदिरं महाराष्ट्रात आणि देशभरात, जगभरात आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराचा टायमिंग म्हणाल तर मंदिराचा टायमिंग सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत चालू असते मंदिर, आणि दुपारी 4 ते संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी ओपन असतं. तुम्ही पुण्यातील असाल तर नक्कीच या मंदिराला भेट द्या, आणि पुण्याबाहेरील जरी असाल तरी पुण्यात कधी येणं झालं तर या ठिकाणी आवर्जून भेट द्यावी असं मंदिर आहे. मंदिराच्या आजूबाजूला बसण्याची व्यवस्था, गार्डन आहे. मंदिराला 3 दरवाजे आहेत, आणि मंदिराच्या 4ही साईडला रामायण आणि महाभारतातील सर्व पात्रांच्या कलाकृती रेखाटलेल्या आहेत, म्हणजे दगडामध्ये त्या कोरलेल्या आहेत. खूप सुंदर कोरीव काम आहे मंदिराचं. स्वामीनारायण मंदिराचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.